आता या भाज्यांमध्ये जाणार आहे व्हाईट सॉस, छोटी वाटी दुधाची, हे जे चीज आहेत प्रोसेस चीज आणि मोझरेला चीज दोन्ही पण मी याच्यात थोडेसे टाकणार आहे. एक 2-2 चमचे याच्यात टाकतोय. सगळं एकत्र करायचं आहे, मिक्स करायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर आता इथे गॅस बंद करतोय आणि हे जे मिश्रण आहे हे ब्रेडवर टाकून घेतोय. आता वरती जाणार आहेत हे उरलेले ब्रेडमुळे थोडंसं वरती आणि खाली बॉटम आहे याचा डिशचा तो क्रिस्पी होईल, छान लागेल आणि खायला पण मजा येईल. त्याच्यावरती टाकणार होतो आपण चीज, दोन्ही पण चीज. बस. आणि थोडे हर्ब्स, चिली फ्लेक्स, ऑलिव्ज असतील तर वरती थोडेसे ऑलिव्ज टाकायचे आहेत, बस. नसतील तरी चालेल. आता मंडळी मी याला मस्त बेकिंग करून घेतो, याला गोल्डन ब्राऊन करून घेतो. साधारणपणे मला याला 20-1 मिनटं लागतील बेकिंग करायला 180 डिग्रीजवर. हे बेक झाल्यानंतर वरचा ब्रेड एकदम मस्त कुरकुरीत असणार आहे, त्याचबरोबर चीज मेल्ट होईल आणि आतल्या ज्या शेंगा आहेत त्या पण एकदम टेस्टी आहे. सॉस सकट खूप मस्त लागणार आहे डिश. मी याला बेक करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. बेक्ड चवळी शेंगा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेल्या चवळीच्या शेंगा, ब्रेड, बारीक चिरलेला कांदा, व्हाईट सॉस, मोझरेला चीज, टोमॅटो, किसलेला प्रोसेस चीज, चिरलेला लसूण, बारीक चिरलेला कोबी, बटर, जायफळ पूड, मिक्स हर्ब्स, चिली फ्लेक्स, मीठ आणि दूध. कृती: फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण आणि चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यानंतर चिरलेल्या चवळीच्या शेंगा आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. चवळीच्या शेंगा शिजल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कोबी, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, जायफळ पूड आणि मीठ घालून सर्व मिश्रण परतून घ्यावं. एका सर्व्हिंग बाउल मध्ये ब्रेडचे तुकडे घालावेत. चवळीच्या मिश्रणामध्ये व्हाईट सॉस, एक छोटी वाटी दूध, प्रोसेस चीज आणि मोझरेला चीज घालून नीट परतून मिश्रण बाउल मध्ये काढावं. वरून ब्रेडचे तुकडे, चिली फ्लेक्स, मोझरेला चीज, प्रोसेस चीज, टोमॅटोचे काप, मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घालून 180 डिग्रीला 15 ते 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. आणि एका बाजूला आपण इथे पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला. याच्यात टाकतोय मी एक 2 ते 3 चमचे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे याच्यामध्ये जास्ती आपण टाकतोय, याचं कारण की त्याची चवच, ज्या डाळीला जी चव देणारी गोष्ट आहे ती मेथी आहे. आणि त्याबरोबरच इथे तुरीची डाळ. एक गोष्ट लक्षात घ्या मंडळी, ह्याला खरपूस भाजल्यामुळे याच्यात किंचित तेल पण टाकू शकतो आपण, पण मी आत्ता तेल अवॉइड करतोय कारण की मग आपल्याला जेव्हा डाळ शिजवायची आहे तेव्हा तेलाचं एक कोटिंग येतं डाळीवर, तर ते शिजायला थोडा वेळ जास्ती लागतो. त्या दृष्टीने मी तेल याच्यात टाकत नाही आहे. मी याला असंच भाजून घेतोय, लालसर भाजून घेतोय. आणि ही डाळ शिजवताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडं थोडं पाणी टाकत त्याला शिजवायचं आहे आपल्याला. त्याचं कारण हे आहे की खूप जास्ती पाणी टाकल्यानंतर ती डाळ शिजत नाही लवकर, ती अशी जाड राहते. आणि किंवा दुसरा एक उपाय म्हणजे हे झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून एक कुकरमध्ये पण आपल्याला शिजवता येईल, मऊ करता येईल. पण डायरेक्टली पण ही तांबूस रंग आल्यानंतर डायरेक्टली पण आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याला शिजवता येतं आपल्याला. फक्त एकच आहे की त्याला थोडासा वेळ लागतो बस. चला एक काम करूया, आता याला रंग आलेला आहे, आता थोडं थोडं मी याच्यात पाणी टाकतोय. वा,
भाजल्या गेल्यानंतर त्याचा जो वास आहे तो एकदम बदललेला आहे. मेथीचा वास पण त्याला छान यायला लागलेला आहे. आता काय करायचं आहे, पाणी टाकल्यानंतर थोडं झाकून ठेवायचं आहे याला आणि शिजवत राहायचं आहे. मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे असं करायचं नसेल तर आपल्याला कुकरमधनं पण काढता येईल त्याला शिट्ट्या देऊन, पण असं पण याला थोडं हे व्यवस्थित शिजतं, फक्त त्याला थोडासा एक वेळ लागतो. आणि अर्थात त्यात शिजताना मी मीठ टाकलेलं नाही, कारण की नाही तर डाळ व्यवस्थित शिजणार नाही, त्या दृष्टीने मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे. फक्त याला आपल्याला आता शिजवत राहायचं आहे. आता मी हे पाणी आटलं की थोड्या वेळानंतर परत पाणी टाकणार आहे. बस आता हे पाणी आटायला लागलं थोड्या वेळाने आपल्याला पाणी टाकायचं आहे. मंडळी, तुम्हाला दिसतंय की मी थोड्या वेळाने पाणी टाकतो याच्यामध्ये आटलं की. त्याचं कारण हे आहे की एकदम जर आपण पाणी टाकू ना तर ती डाळ व्यवस्थित शिजत नाही, ती अख्खीच राहते, टचटचीत राहते. त्यामुळे थोड्या वेळाने पाणी टाकायचं आहे त्याच्यात आणि त्याला शिजवायचं आहे. मी एक काम करतो, याला असंच शिजवून घेतो, थोडा वेळ लागेल याला, पण याला शिजवून घेतो. डाळ आता व्यवस्थित शिजलेली आहे एकदम. वा, याच्यात आता मी टाकणार आहे मीठ, थोडा गोडा मसाला, थोडासा गूळ, आणि आता आपण एका बाजूला फोडणी तयार करू. फोडणीसाठी सुक्या मिरच्या घेऊया. त्याचबरोबर इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. जाणार आहे मोहरी. मोहरी तडतडल्यानंतर याच्यात जाणार आहे लाल मिरच्या. गॅस बंद केलेला आहे. कढीपत्ता, वा, हिंग, हळद आणि सगळ्यात शेवटी तिखट. मस्त ही आता फोडणी आपण त्याच्यात टाकणार आहोत. याचा रंग हा असाच असतो, थोडासा काळसर असतो, कारण की भाजल्यामुळे तसा रंग त्याला आलेला आहे. ही डाळ शिजलेली आहे आणि तयार पण झालेली आहे. मी एक काम करतो, याला बाउलमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेथी डाळसाठी लागणारे साहित्य: तुरीची डाळ, गूळ, गोडा मसाला, मोहरी, लाल सुक्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, मेथीचे दाणे, हिंग, मीठ, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता. कृती: प्रथम कढईमध्ये मेथीचे दाणे आणि तुरीची डाळ खरपूस भाजून घ्यावी. एका खोलगट भांड्यात पाणी गरम करून ते डाळीमध्ये घालून डाळ शिजवून घ्यावी. डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ, गोडा मसाला आणि गूळ घालून एक वाफ काढावी. फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग, हळद आणि लाल तिखट घालून तयार फोडणी डाळीवर घालावी. कोथिंबीरीची सजावट करून मेथी डाळ सर्व्ह करावी. आपण टोमॅटोची जी रेसिपी केली आहे, वेगवेगळे शेप बघितलेत आणि मेथीची डाळ पण एकदम टेम्पटिंग दिसते, पण याची चव कशी झाली आहे चाखतो आणि तुम्हाला सांगतो. आजची आपली जी पहिली रेसिपी आहे ती सब्ज का कोरमा. आता आपण करणार आहोत बार्लीचं सॅलड करणार आहे.